तालुक्यातून चारोटीहून निघाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि आता जवळजवळ 25 किलोमीटर पार करून आता मनोर जवळ आलेला आहे. 5-6 किलोमीटरमध्ये मनोर आहे, तिथे वस्ती होणार आहे आणि मग उद्या सकाळी पुन्हा निघून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार. मुख्य मागण्या जमिनी सर्व पुरे कोंबडे जात आहेत, त्यांनी बॅनरच्या मागे जायचे आहे. अंमलबजावणी असत असते त्या नावावर झाल्या पाहिजे. जे आता मोदी सरकारने स्मार्ट मीटर योजना रद्द केली पाहिजे. प्रचंड बिलं येत आहेत, मोठमोठे भांडवलदार जनता वाटतात. पाण्याचा प्रश्न, वाढवण बंद, मोर्गी बंद, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान होणार आहे. हजारो शेतकरी आणि मच्छीमारांना ते रद्द व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेच्या रोजगार, शिक्षण, आरोग्य या संबंधात सगळे प्रश्न आहेत. कलेक्टरकडे ऑलरेडी निवेदन पूर्वी ॲडव्हान्समध्ये दिलेले आहे. त्यांना सांगितलं सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा आणि मग ती चर्चा होईल. जर चर्चा समाधानकारक झाली तर हे उठेल, जर झाली नाही इथेच ठिय्य आंदोलन उद्यापासून सुरू होणार. हे आता त्यांच्यावर अवलंबून आहे, सरकारवर. सरकार जर नीटपणे विचार केला आणि मागण्या मान्य केल्या, लेखी मागण्या केल्या आणि अंमलबजावणीची टाईम फ्रेम दिली समयबद्ध, तरच हे हटेल. अन्यथा हे आंदोलन कदाचित मुंबईला मंत्रालयावर सुद्धा आम्ही वळव. जर इथे झालं इथे साधारण 50,000 लोक आहेत तिथून चारोटीपासून आणि ही संख्या उद्यापर्यंत वाढेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. संबंध पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून आणि बहुसंख्य गावातून खेड्यातून लोक इथे आले. आक्रोश आहे, सरकारच्या विरुद्ध प्रचंड चीड आहे आणि त्यामुळे हा मोर्चाला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला. शंभर येणार, अन्यथा नाही. क्लिअर गोष्ट आहे की जर त्यांनी हे केलं नाही तर मग इथून होणार नाही आणि त्यामुळे त्या दबावाखाली त्यांना नक्कीच मागण्या मान्य कराव्या लागणार. तुमच्यासोबत महिला आहेत, पुरुष आहे, एवढा मोठा जमाव आहे. प्रथमच एवढी पब्लिक बघायला मिळतो आणि हा प्रथमच असं वाटतं हा आक्रोश मोर्चा हा पहिल्यांदाच रस्त्यावर निघालेला आहे एवढ्या प्रमाणात. सरकारला एकंदरीत जागा करण्यासाठी मोर्चामध्ये असं वाटतं का ह्या मोर्चाच्या अंतर खरोखरच सरकारला जागाच येईलच आणि तुमच्या मागण्या पूर्ण होतीलच? हो, अर्थातच. कारण लोकांमध्ये प्रचंड राग आहे, विशेषतः महिलांमध्ये. आज रेशन व्यवस्था पूर्ण ठप्प पडली आहे. रोजगार आम्हीची कामं कुठे सुरू होत नाही आहे. हाताला काम नाही आहे, कुठेही नोकर भरती पण होत नाही आहे. युवक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहे. आरोग्याची व्यवस्था बिकट झाली आहे. पाणी नाही, जमीन नावावर होत नाही आहे. 78 वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज एका गरीब शेतकरीला नावावर जमीन घ्यावं लागतं, हे शर्मेची गोष्ट आहे. कारण सातत्याने भांडवलदार वर्गासाठी आणि आज ते मोदी RSS सरकार तर अंबानी अदानीसाठीच सगळे कायदे करत आहे आणि लोकांच्या जमीन काढून घेण्यासाठी त्यांचं सगळं षडयंत्र आहे. आता हे वाढवण बंद केलं आहे. किती लाखो शेतकरी मच्छीमाराचा धंदा करतात. वाढवण बंदची सुद्धा मोठ्या संख्येने मोर्चा निघालेला होता, कलेक्टर ऑफिसला पोहोचलेला होता. हो, सगळेच रागवलेले आहे. परंतु या सरकारने हा पूर्ण देशच अंबानी अदानीला विकायचं ठरवलंय ना. त्याच्यामुळे हा देश कोणाचा आहे? हा देश आहे का सामान्य जनतेचा, जो श्रम करतो याच्यामध्ये. मुठीभर लोकांचा हा देश नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे लक्षात घ्यावं की लोक चिडलेली आहेत आणि भाजप आणि शिवसेना आणि हे जे शिंदे गट आहेत, फडणवीस आहेत, ते पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकांची चेष्टा चालू आहे. खोटं बोलत आहेत, वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. आश्वासन एकत्रित बघायला गेलं तर इलेक्शन आल्यानंतरच सर्वसामान्यांना आश्वासनं दिली जाते. अर्थात महाराष्ट्रामध्ये ते लाडकी बहीण योजना आली कशासाठी? इलेक्शनच्या आधीच आली आणि महिलांना फसवण्याचे धंदे झाले. आता ती लाडकी योजना पण कार्यक्षम झालेली आहे. बहुतेकांना मिळत पण नाही पैसा. महिन्याला 1500 रुपये देऊन ना संसार चालतो का? अजिबात नाही. आणि ते 1500 आणि याच्या आधी ते जनधनमध्ये ते किती देत होते? 500 रुपये देत होते महिन्याला.
अशी चेष्टा चालू आहे गरिबांची आपल्या देशामध्ये. आणि 16 लाख कोटी रुपये जे या सगळ्या कॉर्पोरेट सेक्टरला माफ केले, कोणाचे पैसे होते? हे आपल्या सगळ्यांचेच पैसे आहेत. म्हणून एका बाजूला ते आहे, दुसऱ्या बाजूला जे वाढता हिंसाचार आहे महिलांच्या विरोधात, रायगड जिल्ह्यामध्ये हा हिंसाचार वाढत आहे आणि कुठल्याही गुन्हेगाराला सजा होत नाही. उलट आता तर क्राईम रेट वाढत चाललंय आणि सजा होण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. कारण याच्यामध्ये भाजपचे नेते, त्यांची मुलं, त्यांच्या समर्थक सगळे गुंतलेले आहेत. त्या सेंगरला बेल मिळतो, पण मानव अधिकारच्या लोकांना बेल मिळत नाही. ही अवस्था झालेली आहे आपल्या देशामध्ये. संविधानाची सगळी धज्जी उडालेली आहे. जे अशा पद्धतीचं जे चाललं आहे हे बिलकुल खपून घेणार नाही देशाची जनता, आणि महिला तर मुळीच खपून घेणार नाही. बघायला गेलं तर ह्या ठिकाणी महिलांच्या डोक्यावर एक वस्तू दिसतात आहेत. काय आहे ते एकंदरीत? महिलांच्या डोक्यावर वस्तू दिसत आहे म्हणजे ते त्यांचं सगळं खाणं पिणं सगळं सोबत घेऊन चाललेत ना. त्यांचे कपडे ते राहणार आहेत, रात्री मुक्काम करणार आहे. स्त्रिया तिथे पांघरायला अंथरायला सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळे घेऊन चाललेत. आपल्यासोबत आमदार विनोद निकोले सर काय बोलतात? ठाणे पालघर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने आजचा हा सहभाग जो आहे तो महिलांचा या सगळ्या आतापर्यंत आम्ही 27 पाहायला मिळतोय आणि अजूनही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो अजूनही तसाच आहे. ढवळे साहेब, मला सांगा, आज या मोर्चाला साधारणतः किती तास झालेत आता आणि किती किलोमीटरचं अंतर पार केलंय? कसा प्रतिसाद आहे? मागण्यांचे निवेदन आम्ही 15 दिवसापूर्वीच 6 तास कलेक्टर आम्ही चालत आलेलो आहे. संध्याकाळी कसं 25 किलोमीटर हे आम्ही त्यामध्ये कापलेलं आहे. जेवणाचं नियोजन आणि आता 5 किलोमीटर मध्ये मनोरा ज्या ज्या लोकांनी स्वतःची गाडी घेऊन आलेले आहेत, जेवणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारलेली आहे. ते जेवण वगैरे तिथे होईल आणि उद्या सकाळी मग पुन्हा नाश्ता वगैरे झाल्यावर जिल्हाधिकारी वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. आतापर्यंत 2006 ला कायदा झाला अजूनही महाराष्ट्र सरकारने 50,000चा मोर्चा सुरू झाला. चारोटीपासून मार्क्सवादी देवस्थान या भागात आणि आता उलट आपण सगळ्यांनी बघितलं असेल, परंतु रस्त्यावर अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झाले. तर आमची मागणी आहे म्हणजे प्रचंड मोठ्याने उद्या सुद्धा कायद्याचा पंचनामा करून सातबारा काय येत आहे? हा जनतेचा आक्रोश आहे. अजूनही पूर्ण झालेली नाही. अजूनही आमच्या राग आहे. रिकामी भांडी भरत आहे, त्याच्यामध्ये पाणी काहीही अजून करत झालेलं नाहीये. नाही. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. नुसत्या मोठमोठ्या स्वप्नरंजन रोजगार घोषणा केल्या जात आहेत. 200 दिवस काम प्रत्यक्षात जमिनीवर लोकांना लागेल त्याला काम 200 दिवस जमीन दिलं मिळत पाहिजे. नाहीये, आणि त्याला योग्य दाम पाणी दिलं मिळत पाहिजे. नाहीये, स्मार्ट मीटर महागाई आहे, वाढतीये, लोकांमध्ये बेरोजगारी वाढतीये. निर्माण झालेला आहे. मोदी सरकारने मनरेगा जी योजना थोडी बहुत काहीतरी मदत करत होती मजुरांना, ती पण आता रद्द केलेली आहे. आणि स्मार्ट मीटर इलेक्ट्रिसिटी भयंकर मोठी बिलं झालेली आहे. लोक प्रचंड वैतागलेले आहेत आणि त्यामुळे हे अत्यंत या कलेक्टरला अन्यायाविरुद्ध आम्ही उद्या साधारणतः संध्याकाळी पोहोचू. तिथेही आमचं ठिय्या आंदोलन आहे. जोपर्यंत मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, अशा प्रकारची भूमिका आमच्या जिल्हा कमिटीने हा भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आज 19 जानेवारी आहे. लाल वादळ हे डहाणू तालुक्यातील चारोटी येथून निघालेलं आहे आणि जिल्हा या ठिकाणी आज पोहोचलेला आहे. आता रात्रीचे संध्याकाळचे 7 ते 7:30 वाजलेला आहे आणि मोठ्या संख्येने हा जनसमुदाय लोटलेला आहे. प्रथमच हा एवढा मोर्चा आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येकाच्या हातामध्ये लाल झेंडा आहे आणि विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे. आताच आमदार विनोद निकोले यांनी सांगितलेलं आहे उद्या संध्याकाळपर्यंत कलेक्टर ऑफिसला पोहोचणार आहे हे वादळ आणि जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता बघूया सरकार यांच्या मागण्या पूर्ण करतोय तर पेराची टोपली दाखवतोय. आपण सकाळीच बातमी बघितलेली होती. मोणर जवळील शगुन मैदानावर ह्या ठिकाणी तयारी सुरू होती. ती तयारी होती भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे त्यांचा आज भव्य लाँग मार्च निघालेला आहे. सरकारने सांगितलेलं होतं सकाळी का 10 ते 12,000 संख्येने ही पब्लिक येणार होती, पण आत्ता ही पब्लिक मोठ्या संख्येने वाढलेली आहे. अंदाजे आकडा सुद्धा सांगता येणार नाही, 25 किंवा 30,000च्या वर सुद्धा ही पब्लिक असेल आणि ह्या शगुन मैदानावर आज ते रात्री थांबणार आहेत. हा पूर्ण मोर्चा थांबणार आहे. ह्या ठिकाणी आपण बघू शकता चुली पेटलेले आहेत, तसेच लाईटचे पोल सुद्धा आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक मोर्चाच्या जो ग्रामस्थ आहे, नागरिक असो, त्याची गैरसोय होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी प्रत्येक सोयीची इथे काळजी घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे का पाणी कोणालाही कमी पडू नये, तसेच शौचालयाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तसेच औषध फवारणी सुद्धा केलेली आहे.
आताच आपण बघितलेला आहे का मोर्चा आता हा काही वेळातच ह्या ठिकाणी पोहोचणार आहे. जसं आताच आपण बघितलं का पालघर जिल्हाधिकारी कलेक्टरवर वाढवण बंदरचा मोर्चा निघालेला होता आणि आज विविध मागण्यांसाठी हा मोर्चा सकाळी 19 जानेवारीला निघालेला आहे डहाणू तालुक्यातील चारोटी येथून आणि आज हा मोडर येथील मुक्कामी थांबणार आहे आणि त्याच्यानंतर उद्या 10:30 वाजता 29 जानेवारीला मोर्चा परत पालघर कलेक्टरला हा पोहोचणार आहे आणि तो संध्याकाळपर्यंत कदाचित पालघरला पोहोचू शकतो. विविध मागण्यांसाठी आहे ठाम आहे. जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत त्यांचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे. तर आपण आता बघूया ह्या ठिकाणी कशी जय्यत तयारी सुरू आहे. तसेच सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला डहाणूपासून चारोटीपासून विविध ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय. तसंच ॲम्ब्युलन्स आहेत. सगळ्या म्हणजे प्रत्येक सोयीसुविधा मोर्चेकरांची कुठलीही गैरसोय होऊ नये तर त्या प्रकारे ह्या मोर्चामध्ये सगळ्या सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत आणि एकंदरीत शासनाला जागं करण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा आज ह्या ठिकाणी मुक्कामी ठेवणार आहे. कडकची थंडी आहे. खरोखर त्या थंडीमध्ये सुद्धा मोर्चेकरांची त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आज त्या मोर्चामध्ये सगळे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक ह्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि हा एकंदरीत मोठा मोर्चा आहे. भव्य महिला आहेत तसेच पुरुष सुद्धा आहेत. आमदार विनोद निकोले आहेत. तसेच भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे मोठे पदाधिकारी आहेत ते सुद्धा ह्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. ते सुद्धा चालत पायी ह्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि हाच उद्या धडक मोर्चा आहे तो कलेक्टर जाऊन धडकणार आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता रस, न्यूज पोलीस रिपोर्टर मनोर. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.